श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कर अष्टमी ते दिवाळीच्या लक्ष्मी पूजनापर्यंत आपल्याला अतिशय उच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा कशी करायची आहे आणि ही सेवा जी आहे तर ती आपल्याला आपल्या परमपूज्य गुरुमाऊली यांनी दिलेल्या सेवेनुसारच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दिंडोरी प्रणित स्वामी मार्गानुसार ही सेवा प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरामध्ये करावी ही मी कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे. प्रत्येक स्त्रियांनी महिलांनी आपल्या घरामध्ये ही सेवा करायची आहे, कारण या सेवेमुळे आपल्या घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी शांती कधीही कमी पडणार नाही. त्यासोबतच जे काही पितृदोष असतील वास्तुदोष असतील नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असतील तर त्या सुद्धा यामुळे नष्ट होणार आहेत. तर आता ही सेवा कशा प्रकारची करायची आहे आणि यासाठी तुम्हाला कोणकोणतं साहित्य लागणार आहे ही माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर आता या सेवेसाठी हे साहित्य जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही घरच्या घरी तुम्ही हे साहित्य विकत आणून ही सेवा करू शकता. नाहीतर मग तुम्ही जे स्वामींचं जे केंद्र आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जो दिवाळी संच आहे तर ते दिवाळी संच जरी आणलं तरी तुमच्या त्या पूर्ण संचामध्ये हे सर्व साहित्य अवेलेबल असतं. किंवा तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला जर स्वामींचं केंद्र नसेल तर मग तुम्ही हे साहित्य वेगवेगळं सुद्धा आणलं तरीही चालेल. आता तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करणार आहोत तर ही जी सेवा आहे तर ती कोजागरी पौर्णिमेला ताई आम्ही केलेलीच आहे. पण लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट म्हणजे कोजागरी पौर्णिमेपासून ते दिवाळीच्या लक्ष्मी पूजनापर्यंत लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती वावरत असते आणि आपल्याला ही संधी जी आहे तर ती मिळत असते आणि त्यामुळे वर्षातून एकदाच ही संधी आपल्याला मिळत असल्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यामुळे वर्षातून आपल्याला एकदाच ही संधी मिळत असते आणि त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा या सेवेमुळे आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आपल्या वास्तूमध्ये असेल तर ती संपूर्णपणे दूर होते आणि वर्षभर आपल्या घरामध्ये समृद्धी अखंड राहावी यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर चला आता या सेवेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आपण पाहूयात. तर पहा, 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला ही उच्च कोटीची सेवा लक्ष्मी प्राप्तीची करायची आहे. आता ही सेवा कशी करायची आहे तर पहा, 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ही सेवा आपल्याला रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला करायची आहे. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मात्र आपल्याला ही सेवा सकाळीच करायची आहे, कारण त्या दिवशी आपण संध्याकाळी लक्ष्मी पूजन आपल्या घरोघरी करत असतो आणि त्यामुळे ही सेवा आपल्याला सकाळीच करायची आहे. त्यानंतर त्या दिवशी आपल्याला सकाळी हवन सुद्धा आपल्या घरामध्ये करायचं आहे. तर हवन कसा करायचा याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यासोबतच त्या सेवेसाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तर पहा, त्याचबरोबर ही सेवा जी आहे तर ते कोण करू शकतात तर बऱ्याच घरांमध्ये जर सूतक वगैरे पडलेलं असेल, विटाळ असेल, म्हणजे त्या घरामध्ये जर एखादी बाळंतीण वगैरे झालेली असेल किंवा तुमची मासिक पाळी असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. पण तुम्ही तुमच्या मनामध्ये लक्ष्मीचं नामस्मरण नक्कीच करू शकता, कारण जर तुमची अडचण असेल तर सेवा आपल्याला करता येणार नाही. पण मग तुम्ही त्या केसमध्ये तुमच्या मनामध्ये देवाचं नामस्मरण हे नक्कीच करू शकता. त्याचबरोबर ज्या स्त्रिया गर्भवती आहे तर त्यांनी सुद्धा त्यांच्या घरातील जर मुलगी वगैरे असेल तर ती सुद्धा ही सेवा करू शकते. मासिक धर्माच्या काळामध्ये ही सेवा तुम्हाला करता येणार नाही, पण तरी देखील जर तुम्ही संकल्प केलेला असेल तर अशा वेळेला स्त्रियांनी संकल्प जर तुम्ही केलेला असेल आणि तुमचा संकल्प किंवा ती सेवा चालू असताना जर तुमची मध्ये मासिक पाळी आलेली असेल तर मग तुम्हाला 5व्या दिवसापासून ही सेवा तुम्ही सुरू करू शकता आणि मधलेचे दिवस आहेत तर ते तुम्ही स्किप केले तरीही चालेल किंवा तुमचा मासिक धर्म झाल्यानंतर सुद्धा तुम्ही संकल्प करून या सेवेला सुरुवात करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला 8 दिवसाची सेवा तुमच्या घरामध्ये करायची आहे. तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य येण्यासाठी अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा दिवाळी संच लागणार आहे. हा संच म्हणजे दीपावली संच जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या स्वामींच्या केंद्रातून आणायचा आहे आणि तिथे जर तुम्हाला मिळाला नाही तर जे जे साहित्य तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर ते साहित्य तुम्हाला तुमच्या पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं तर त्या शॉपमधून तुम्ही आणलं तरीही चालेल. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम
दिवाळी संचामध्ये आपण काय काय साहित्य असतं तर ते सर्वप्रथम आपण पाहूयात. तर या साहित्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला महाराजांचा फोटो असतो, त्यानंतर कुबेर यंत्र एका साईडला असतं आणि त्यानंतर श्रीयंत्र जे आहे तर ते एका साईडला असतं. तर असा स्वामींचा आणि यंत्राचा जो फोटो आहे तर तो आपल्याला या साहित्यामध्ये मिळतो किंवा या संचामध्ये मिळतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय हे यंत्र प्रभावी मानलं जातं आणि स्वामींचा फोटो सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच. त्यामुळे आपल्याला दिवाळीमध्ये काय करायचं आहे तर हे जे यंत्र आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे यंत्र आहे तर ते आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला वर्षभर ठेवायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे तर गुलाबजल लागणार आहे, गोमूत्र लागणार आहे. त्या सर्व काही जे आहे तर ह्या सेटमध्ये असतं, पण जे बाहेरून आणणार आहे तर त्यांच्यासाठी मी हे सर्व साहित्य सांगत आहे. त्यानंतर आपल्याला पंचगव्य लागणार आहे जे या संचामध्ये अवेलेबल आहे. तर हे पंचगव्य जे आहे तर ते दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाच्या टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला दिवाळीमध्ये अंघोळ करायची आहे. पंचगव्य जर आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यांनी अंघोळ केली तर आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती संपूर्णपणे दूर व्हायला मदत होते. त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे. पिवळी मोहरी तुम्हाला बाजारामध्ये सुद्धा सहजरित्या मिळू शकते. त्यानंतर आपल्याला रक्षा सुद्धा लागणार आहे. रक्षा जी आहे तर ती दिंडोरी प्रणित केंद्रामधून तुम्ही जो दिवाळी संच आणणार आहात तर ती जी रक्षा आहे किंवा ती जी पिवळी मोहरी आहे तर ती अभिमंत्रित केलेली असते आणि ती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. पण जर तुम्ही बाहेरून आणणार असाल म्हणजे तुम्हाला जर दिवाळी संच घेणं शक्य नसेल तर मग तुम्ही बाहेरून बाजारात आणली तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, आता जर समजा तुम्ही जर हा दिवाळी संच नाही आणला तर रक्षा म्हणून तुमच्या देवघरामध्ये जी रक्षा असते तर ती सुद्धा तुम्ही घेतली तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला कमरगट्ट्याच्या ज्या मणी असतात तर ते सुद्धा लागणार आहे किंवा कमळगट्ट्याची जी माळ आहे तर ती लागणार आहे. 108 कमळांच्या बियांपासून बनलेली ही कमळगट्ट्याची माळ असते आणि ती आपण श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवत असतो. आणि ह्या ज्या कमळाच्या बिया आहेत तर त्या आपल्याला दररोज 2-2 वापरायच्या आहेत आणि या संचामध्ये 16 बिया आहेत. तर 8 दिवस आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा करायची आहे. तर आता हे संपूर्ण साहित्य तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आणि हे साहित्य तुम्हाला दिवाळी संचामध्ये मिळेल किंवा मग तुम्ही बाहेरून वेगळं वेगळं आणलं तरीही चालेल. तर आता काय करायचं आहे, कर अष्टमीच्या दिवशी तुम्हाला या संकल्पाची किंवा या सेवेची तुम्हाला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम अष्टमीच्या दिवशी म्हणजे कर अष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातली सर्व देवांची पूजा करायची आहे. त्यानंतर संकल्प कसा करायचा आहे तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती घ्यायची आहे. त्यानंतर कुलदेवीचा टाक तुम्हाला तामणामध्ये घ्यायचा आहे आणि त्यांचं नाव घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला मंत्र म्हणत तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक सुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, महाराजांची मूर्ती पंचोपचारे पूजा करून तुम्हाला ती स्थापित करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती घ्यायची आहे. आता जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती किंवा टाक असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला पाण्याने किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीचा टाक जो आहे तर त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे. 16 वेळेला श्री सुक्तम म्हणतच तुम्हाला कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करायचा आहे. त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला 108 वेळेला किंवा 21 वेळेला 99 मंत्र जो आहे तर ते त्याचं पठण करत तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची. आता आपल्याला 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर ही सेवा जी आहे तर ती रक्षावरती करायची आहे. तर रक्षा काय करायचं आहे, संध्याकाळी तुम्हाला लक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी तुम्हाला सकाळी ही सेवा करायची आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तर या दिवशी तुम्हाला सकाळी हवन सुद्धा करायचं आहे. हवन कसा करायचा आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, गोमूत्र जे आहे तर ते थोडं थोडं तुमच्या घरामध्ये संपूर्ण तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर या ज्या पिवळ्या मोहरी आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. थोडीशी रक्षा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. या ज्या 2 वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं घरचं मोठं आहे तर मग तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जास्त ऍड करा आणि ह्या 2 वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर 11 वेळेला तुम्हाला वल्गा स्तोत्र म्हणायचं आहे. 108 वेळेला तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि 11 वेळेला तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आता या सेवा तुम्हाला या
ज्या 2 वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुमच्या संपूर्ण उजव्या हातामध्ये घेऊनच या सेवा करायच्या आहेत। आणि सेवा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सेवा करून झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये ही रक्षा आणि पिवळी मोहरी थोडी थोडी टाकायची आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही ती झाडून घेतली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला रोज ही सेवा करायची आहे। 6:30 ते 7:30 या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर आता ज्या वेळेला तुम्ही ही रक्षा आणि पिवळी मोहरी तुमच्या घरामध्ये टाकाल त्याच्यावरती आपण सेवा केलेली असेल आणि त्यामुळे तुमच्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे, जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होईल। आता आपण पाहूयात की कमळगट्ट्याची सेवा कशी करायची आहे। तर 2 मणी तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहे, तुमच्या उजव्या हातामध्ये, आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 16 वेळेला षोडशी मंत्र म्हणायचा आहे आणि 1 वेळेला तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। कमलात्मक मंत्र आणि षोडशी मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे मंत्र जे आहेत तर ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा मिळेल। तर तिथे तुम्ही बघून म्हणू शकता किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करा, तिथे सुद्धा तुम्ही पाहून म्हटलं तरीही चालेल। त्यानंतर हे म्हटल्यानंतर तुम्हाला एक डबी वेगळी घ्यायची आहे आणि त्या डबीमध्ये हे 2 मणी तुम्हाला ठेवायचे आहेत आणि रोज संध्याकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे मंत्र म्हणायचे आहेत आणि 2-2 मणी तुम्हाला घ्यायचे आहेत। तुमच्या उजव्या हातामध्ये ही सेवा करायची आहे आणि त्या डबीमध्ये हे 2 जे मणी आहेत तर ते तुम्हाला ठेवत राहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी मोहरी आणि रक्षा आहे तर ती टाकायची आहे आणि ही सेवा तुम्हाला रोज 11 नोव्हेंबर पर्यंत दिवा लागण्याच्या वेळेला तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला 12 नोव्हेंबरला ज्या दिवशी लक्ष्मी पूजन आहे तर त्या दिवशी तुम्हाला सेवा कशी करायची आहे तुम्हाला सांगते। आता या दिवशी तुम्हाला 1 तास वेळ काढायचा आहे। सकाळी तुमची रोजची कामं झाल्यानंतर, पूजा वगैरे झाल्यानंतर सकाळीच तुम्हाला 1 तास काढून तुम्हाला ही सेवा करायची आहे, कारण संध्याकाळी आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं असतं आणि त्यामुळे तुम्हाला घरातली तुमची सर्व महत्त्वाची कामं वगैरे करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायला घ्यायचं आहे, कारण या सेवेला 1 तास वेळ लागणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला हवन करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला हवन करण्यासाठी एक तुम्हाला हवन कुंड लागणार आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम एक वीट वगैरे घ्यायची आहे। त्या विटावरती तुम्हाला तांदूळाने स्वस्तिक काढायचं आहे, त्यावरती हा हवन कुंड ठेवायचा आहे। त्यामध्ये थोडीशी तुम्हाला माती टाकायची आहेत आणि गौऱ्या टाकायच्या आहेत। त्यानंतर बाजूला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे। नंतर तुम्हाला कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला त्या दिव्याला पेटवून त्या तुम्हाला तुमच्या हवन कुंडामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि हवन कुंड किंवा हवन कुंडामधल्या ज्या गोऱ्या आहेत तर त्या तुम्हाला पेटवायच्या आहेत आणि 16 वेळेला तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे। 11 वेळेला तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळेला तुम्हाला नवर्ण मंत्र म्हणायचा आहे। आता हे म्हणून झाल्यानंतर ज्या कमळगट्ट्याच्या ज्या बिया आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत किंवा ज्यावरती आपण सेवा केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्या तुपामध्ये बुडवून त्या तुम्हाला त्या हवन कुंडामध्ये टाकायच्या आहेत। तर 2-2 बिया ज्या आहेत तर त्या तुम्हाला कमलात्मक मंत्र 16 वेळेला म्हणत तुम्हाला एक बी जी आहे तर ती हवन कुंडामध्ये स्वाहा म्हणत तुम्हाला अर्पण करायचे आहे। 16 मणी आपल्याकडे आहेत ज्याच्यावरती आपण सेवा केलेली आहे, तर प्रत्येक मणी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे। तो कमलात्मक मंत्र म्हणत त्याचा तुम्हाला स्वाहाकार त्या हवन कुंडामध्ये करायचा आहे। या सेवेमुळे आपल्या घरामध्ये वर्षभर आर्थिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती मोठ्या प्रमाणामध्ये लाभणार आहे। तर त्यामुळे तुम्हाला हे हवन सकाळी करून घ्यायचं आहे। तर हवन झाल्यानंतर हवनातली जी रक्षा आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला ही रक्षा टाकायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये ज्या काही झाडांच्या कुंड्या आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही ही राख टाकली तरीही चालेल, कारण त्यामुळे तुमच्या घराबाहेर संरक्षण कवच तयार होणार आहे आणि जी काही नकारात्मकता आहे तर ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। तुमच्या घरामध्ये सकारात्मक म्हणजे सकारात्मकता जी आहे तर ती प्रवेश करेल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करेल आणि घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभेल। ज्यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा आगमन होत असतं किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो त्यावेळी आपल्याला घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही। आता पहा, लक्ष्मी म्हणजेच फक्त पैसा नसतो, तर ज्या वेळेला आपल्या घरामध्ये समाधान सुद्धा हे महत्त्वाचं असतं आणि ज्या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी असते तर त्यावेळेला आपल्या घरातल्या सर्व गोष्टी या सुरळीत चालत असतात आणि त्यामुळेच घरामध्ये समाधान राहावं, घरामध्ये असलेले वादविवाद, कलह जे आहेत, भांडणं जे आहेत तर ती कमी व्हावीत, तर त्यासाठी आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत आणि हे जे हवन आहे तर ते करायचं आहे।
आहे, जे काही तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रॉब्लेम्स फेस करत आहात, तर त्यासाठी तुम्हाला ही सेवा आणि हे हवन या दिवसांमध्ये सांगितल्याप्रमाणे करायचं आहे. आता ही जी सेवा आहे जर ती स्वामी समर्थ केंद्रानुसार आहे आणि हीच तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, त्यामुळे तुम्ही ती नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.